पाकिस्तानमध्ये मराठी भाषेच्या शाळा आहेत का होत्या का कधी? पाकिस्तानमध्ये 3 मराठी शाळा होत्या. गांधर्व महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती लाहोरची आहे. कापसे नावाची एक मोठी फॅमिली आहे, त्यांची 700 एकर जमीन होती कराचीच्या जवळ, ती तशी टाकून ते भारतात परत आले. त्यावेळेला ऍड्रेस कसं करतात तुम्हाला? मी पाकिस्तानमध्ये अनेक लोकांचा काका आहे आणि जवळजवळ 90% लोकांचा मामा आहे. मराठी भाषा ते घरात बोलतात, पण जी शास्त्र सुद्धा आपण बोलतो तसं ते मराठी नाही. त्याच्यामध्ये उर्दू, काही ठिकाणी अरबी, पश्तून असं सगळं मिक्स झालेलं आहे. ते आपण गुढी पाडवा म्हणायचं, त्यांनी गुढी पावडा म्हणायचं. माझ्या क्लासचे सगळे स्टुडंट आहेत, सगळे वयोगटात. अरुणाताई मुल्लेरकर आहे, 90 वर्षाच्या आहे, ज्या US मध्ये आहे, जवळ 40 वर्षापासून त्याही आहेत. आणि एक अशी पिढी आहे की त्या अगदी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला आहे, तेही आहे. म्हणजे 2022-23 त्याच्या आधी त्यांना शिवाजी काहीच नाही, त्यांच्या अभ्यासक्रमात नाही, त्यांना कुठेच काही शिवाजी महाराजांचं नव्हतं. हा जेव्हा माझा प्रोजेक्ट सुरू झाला, पहिले कॉमेंट्स मला जे यायचे किंवा मेसेज ते हे यायचे की कुठे चालले पाकिस्तानला शिकवायला. US तर असं झालंय की मुंबईत झालाय. आफ्रिकेने छोटे छोटे देश आहे, पण जेवढे सगळे देश आहे त्या सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जगभरातल्या 70 देशांमधल्या जवळजवळ 60,000 लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे. पाकिस्तानला मी एक कार्यक्रम अरेंज केला होता, तो केला होता ऑफलाईन, म्हणजे बाहेर. त्याच्याकरता सगळ्या परमिशन्स मी घेतल्या होत्या. त्याच्याकरता भारतात राहू सगळं आणि अगदी जेवणाचे डबे कुठल्या हॉटेलमधून, पत्रिका प्रेसवाल्याशी मी फोनवर बोललो होतो, त्याला सगळे डिझाईन्स वगैरे पाठवून. पण त्यावेळेला नेमका भर तसा काय त्रास तिकडच्या नागरिकांना येतो आणि तुम्हाला इकडे भारतात राहून त्यांना शिकवताना का त्यांच्याशी तुम्ही इथला त्रास सुरुवात करायची तर तुम्हाला कधी वाटतं तुम्हाला पाकिस्तानचा व्हिसा मिळेल जायला आणि तिकडच्या लोकांची, म्हणजे भारताचं तर ठीक आहे, त्यांच्या साईडनी त्यांच्या शासकीयांनी तुम्हाला कधी या गोष्टीसाठी असं काम करणारी खूप कमी लोक आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकमेव जे असं काहीतरी करतायत. नमस्कार. मराठी भाषा अलीकडे जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठीचं सध्या स्टेटस काय? आपण मराठी कमी बोलतो, कमी वाचतो. मराठी सिनेमांना तर थिएटर मिळवण्यासाठी झगडावं लागतं. अशा वेळी आपल्या माय मराठीचा जास्तीत जास्त प्रचार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि अनेक जण हे पारही पाडत आहेत. पण एक असं व्यक्तिमत्व जे अनोख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपली मराठी जिवंत ठेवत आहे, ज्यांनी महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही मराठी भाषेचा प्रचार केलाय आणि प्रसार केलाय. कोलालंपूर, दुबई, मलेशिया आणि अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा. आपण बोलत आहोत दिलीप पुराणिक सर यांच्याविषयी. साताऱ्याचे दिलीप पुराणिक सर आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं आणि मराठीच्या प्रेमापोटी देशाच्या सीमा पलीकडेही आपली भाषा पोचवण्याचं असं एक काम करत आहेत. मागच्या 5 वर्षापासून आभाळाखालची शाळा या उपक्रमातून शेजारी असलेल्या पाकिस्तान सोबत 70 पेक्षा अधिक देशांमध्ये तिकडच्या कुटुंबांना मराठी शिकवतायत, तेही देखील मोफत. कराची सारख्या ठिकाणी जिथे खरं तर भारतीय भाषा बोलणंही अवघड आहे, तिथे पुराणिक सरांनी भाषिक क्रांती घडवून आणली आहे. त्यासोबतच आपली संस्कृती आणि वारसा ही ते तिकडे जिवंत ठेवत आहेत. पण कसं करत आहेत ते हे सगळं जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार दिलीप सर, मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिलं तर कसा आहे तुमचा मूड? माझा मूड अतिशय चांगला आहे आणि सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार याच्यासाठी की आपली भेट पुन्हा एकदा होती. साहित्य संमेलनामध्ये आपली भेट झाली होती आणि त्याच्यानंतर तुमचं प्रगती सुरूच आहे, ती उत्तरोत्तर व्हावी यासाठी मराठी मूडला शुभेच्छा आणि छान आपल्या आजचा संवाद छान रंगेल अशी अपेक्षा. तर जसं आपण सांगितलंच तुम्ही साताऱ्याचे आहात, तर थोडं अलीकडे येऊया की कसं आहे तुमचा प्रवास झाला, तुमचं शिक्षण, कॉलेज, मग अभ्यास. तर आपण तिकडून जरा सुरू करूया की बिफोर तुम्ही आज काय करता, त्याच्या आधी हा सुरुवात कशी झाली? मी तसं प्रॉपर भुसावळच आहे. माझं एज्युकेशन तिथल्याच एका मोठ्या महाविद्यालयामध्ये BCom झालं, तिथेच MCom केलं. मी नागपूरला लॉला ॲडमिशन घेतली, पण नंतर काही कारणामुळे लॉ माझं कम्प्लीट झालं नाही. मग मी LICत लागलो. खामगाव म्हणून विदर्भामधलं एक सेंटर आहे, तिथे मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून होतो. त्याच्यानंतर मग मला काही वाटलं नाही नोकरी करावीशी कोणाच्या हाताखाली, मी ते बंद केलं आणि मग मी लास्ट स्टोअर पब्लिकेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामार्फत मी करिअर या विषयाला वाहिलेलं 13 पुस्तकं लिहिलेत.
पूर्ण जगभरामध्ये KG पासून PG पर्यंत कुठे कुठली विद्यापीठं आहेत, कुठल्या संस्था आहेत, या सगळी जगभरातली माहिती. आता इंटरनेटचा जमाना आहे, एका क्लिकवरती सगळं उपलब्ध आहे. पण त्यावेळेला कुणाला काहीच माहीत नसायचं. तर अगदी रशिया काय, जर्मनी काय, फ्रेंच लँग्वेज कुठे आहे, इंजिनिअरिंग कुठे करायचं, मेडिकल कसं करायचं, सगळी माहिती या महाराष्ट्रातल्या अगदी सातारा, सोलापूर, सांगलीपासून तर इकडे नागपूर, वर्धा, भंडाऱ्यापर्यंत शेकडो महाविद्यालयांमध्ये मी व्याख्यानं केली. लाखो विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये माझी आजही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर कोरोना आला, मधल्या काळामध्ये मला पॅरालिसिस होऊन गेला होता. शुगर खूप होती. शुगर माझी आता नॉर्मल आहे, पण माझी 500-700च्या आसपास शुगर असायची. मग सगळ्या फॅमिली मेंबर्सचा इकडे बंद करा, आणि मग मी बाहेरचा टूर बंद केला, घरीच थांबलो. त्या दरम्यान मग मोबाईलवरती सर्च सगळा सुरू होता. विशाल राजपूत नावाचा एक मराठी ग्रस्त पाकिस्तानमधला, तो मला क्रॉस झाला. तर मग गप्पांमध्ये लक्षात आलं की अरे आपल्या खूप मोठ्या संख्येने मराठी फॅमिली कराचीमध्ये आहेत. मग त्याला मी विचारलं काय अपेक्षित आहे तुम्हाला इकडनं, आमच्याकडनं काय मदत पाहिजे. तर तो म्हटला सर आमच्या मुलांना मराठीचा प्रॉब्लेम आहे, कारण आसपास सगळ्या उर्दू शाळा आहेत, सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, तर मराठीचा संबंधच नाही. एक पिढी होती 47च्या दरम्यान जी छान मराठी बोलू शकत होती, पण आताची जी पिढी आहे तिला मराठीचा काही संबंधच नाही, आणि करिअरमध्ये त्यांचं मराठीचं अज्ञान काही कुठे अडचणीचं ठरत नाही. ते मराठी शिकले का नाही शिकले का. तर तो म्हटलं सर असं काही करता येईल का. आणि मग आम्ही मराठीचा क्लास सुरू केला, आणि तेव्हापासून ही मुवमेंट सुरू झाली. ओके. त्याच्या आधी परदेशातल्या लोकांची तुम्ही मराठी का शिक्षणाचा कसा तुमचा संपर्क होता? त्याच्यापूर्वी माझा परदेशातल्या लोकांशी काही संबंध नव्हता. जेव्हा पाकिस्तानची मुवमेंट आमची सुरू झाली तेव्हा मग अनेक देशांपुढे हा प्रश्न होता आपल्या मराठी कुटुंबांमध्ये. US मध्ये शिकतायत, कॅनडात शिकतायत, जर्मनीमध्ये काम करतायत, त्यांची मुलं आहेत. या मुलांना मराठी कळत नाही, घरात मराठी वातावरण नाही. मग शब्दांचे अपभ्रंश आहे. आपण गुढी पाडवा म्हणायचं, त्यांनी गुढी पावडा म्हणायचं, असं हे सगळं आमच्या कानावर यायचं. मग ते लोक स्वतःहून अप्रोच झाले, बरीच सुरुवात झाली. ते म्हणले सर आमची मुलं तुमच्या याच्यात संसद घ्या. आणि पुन्हा मग हळूहळू आता जगभरातल्या 70 देशांमधल्या जवळजवळ 60,000 लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे. आम्ही वेगवेगळे उपक्रम त्यांच्यामार्फत आम्ही करतो मराठी भाषेसंबंधी. मग हे सगळे लोक आहेत, हे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन म्हणजे कशी आहे की पूर्वीपासून तिकडे की आता गेलेत? आणि नाही सगळे आहेत. अगदी अरुणाताई मुल्हेरकर आहे, 90 वर्षाच्या आहे, ज्या US मध्ये आहेत जवळ 40 वर्षापासून, त्याही आहेत. आणि एक अशी पिढी आहे की त्या अगदी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला आहे, तेही आहे. पाकिस्तानमधली मयुरिका जाधव आहे जी आता 10thला आहे, आणि तिची आजी गायकवाड आहे जी 80 वर्षाची आहे, जिच्याकडनं मी मेहंदीच्या पानावरती एक गाणं तयार करून गेलं होतं एका मराठी भाषा गौरव दिनाच्या वेळेला. तर महिनाभर माझी मिसेस संगीत शिक्षिका आहे नवोदय विद्यालयामध्ये. तर मग ते शास्त्रबद्ध झालं पाहिजे शुद्ध, तर तिने ती मेहनत घेतली एक महिनाभर, आणि त्या बहिणी त्या कार्यक्रमामध्ये मेहंदीच्या पानावरती गाणं म्हटलं. तर माझ्या क्लासचे सगळे स्टुडंट आहेत, सगळे वयोगटातले. जसं आता तुमचा जसा संपर्क झाला नितीश जाधव यांच्यासोबत, आणि मग तुम्हाला पण तेव्हा कळायला लागलं की तिकडे मराठी लोक आहेत, मग त्यांचे कसं काय त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा मराठी संस्कृतीशी केवढा संबंध उरलाय आता? मराठी भाषा ते घरात बोलतात, पण जी शास्त्रसुद्धा आपण बोलतो तसं ते मराठी नाही. त्याच्यामध्ये उर्दू, काही ठिकाणी अरबी, पश्तून असं सगळं मिक्स झालेलं आहे. ते आजही अभिमानानं सांगतात की आम्ही घरात मराठी बोलतो, पण ती तशी मराठी नाही. त्याच्यामध्ये उर्दूचा खूप मोठा प्रभाव आहे. तर ते रिपेअरिंग करणं, आणि मग आता नुसतंच मराठी भाषा नाही तर अगदी चकल्या कशा करायच्या, करंज्या कशा करायच्या, सांजोऱ्या कशा करायच्या. आता महालक्ष्मीचे दिवस आले की लगेच आम्हाला फोन असतो, आम्हाला करायचा गणपती बसवायचा, मग कसं काय करायचं, शास्त्रशुद्ध कसं करायचं, इथपासून मराठी संस्कृती संबंधीचे सगळे प्रश्नांचे ते आम्हाला विचारतात, आणि त्याची उत्तरं आम्ही फॅमिली मेंबर म्हणून देतो. ही कराचीमध्येच आहेत का अजूनही पाकिस्तानमध्ये कुठे मराठी लोक म्हणजे पसरली आहेत का सगळे आता एकाच जागेवर आली आहेत? जवळजवळ कराचीमध्ये, पाकिस्तानमध्ये 25,000 लोक मराठी होते. हा, अगदी लाहोरला मोठं पॅकेट होतं, कराचीला होतं. लाहोरमध्ये तो तुम्हाला गांधर्व महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती लाहोरची आहे. लाहोरला अशा म्हणजे गल्ल्याच्या गल्ल्या मराठी लोकांच्या होत्या. म्हणजे ज्यांनी स्थापन केलं त्यांच्या 50 स्टुडंट होते मराठी संगीत क्लासला,
तर नंतर काय झालं, स्वातंत्र्यानंतर मात्र इकडे येण्याचा ओढा खूप वाढला. त्याच्यामुळे सगळ्या पाकिस्तानमधले मराठी, हिंदी जे सगळे आले, तर त्यात फक्त सिलेक्टेड फॅमिली इथे राहिले. त्यातल्या कापसे नावाची एक मोठी फॅमिली आहे, जी आता मुंबईत सेटल झालेले आहे. मुंबईत त्यांची 700 एकर जमीन होती कराचीच्या जवळ, 700 एकर. ती तशी टाकून ते भारतात परत आले त्यावेळेला. कराचीपासून जवळजवळ 70-80 किलोमीटरवर त्यांची शेती होती. ते शेवटचं मराठी घर होतं जे कराचीपासून 70-80 किलोमीटर दूर राहायचं, पण त्यांनाही ते नाही लक्षात आलं आणि ते परत आले. ही जी लोक आहेत ती राहतात, ती नेमकी महाराष्ट्राच्या कुठल्या शहरातून का गावातून, त्यांचं मूळ काय आहे? याच्यात मी 50% जी आहे ती कोकणमधली आहे, काही आहेत पुणे परिसरामधली, पिंपरी चिंचवड वगैरे या भागातली. म्हणजे हा जो आपला किनारपट्टीचा, पूर्वी काय व्हायचं सर, की रोजगाराचा जो प्रश्न आज आहे, UP बिहारमधली माणसं पोटासाठी मुंबईला येतात, तर महाराष्ट्रातली तरुण मुलं ही कराचीला पोट भरायला जायची आणि कराचीला सरळ सेवा होती बोटींची. तर त्याच्यामुळे हे कोकणमधली, गोव्यामधली ही सगळी माणसं तिथे जायची कराचीला, असा एक आहे त्यांच्यासाठी. कारण ते मराठी आहेत, मराठी, आणि त्यांना आता मराठीबद्दल कितपत माहिती, तर ती लोक मराठी सिनेमे, मराठी पुस्तकं, त्यांच्यासाठी मराठीचा सोर्स काय राहिला? आम्हाला पुण्यातल्या एका पब्लिकेशनने मराठी पुस्तकं दिली होते तिथे पाठवायला, पण त्यांचा प्रॉब्लेम असा की बेसिक ABCD सुद्धा त्यांना कळत नाही. माझ्या मिसेसने 3 वर्ष बेसिक क्लास घेतला. महाराष्ट्र सरकारचा जो 1ली, 2री, 3रीचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारलेला बाराखडी घेऊन ते केला. थोडं बहुत त्याचा वाचू शकतात, पण नंतर मग आपलं नेहमीचं जे आहे दोन्ही राष्ट्रांमधलं अस्थिरता, त्याच्यामुळे बऱ्याच लांबचा क्लासला आम्हाला बंद ठेवावं लागतं. त्याच्यावर मी येणार आहे, पण तुम्ही भेटायच्या आधी तुमचा म्हणजे त्यांचा मराठीशी काय संबंध? कारण आज 75 वर्ष झाली आहेत, 2 देश वेगळे. त्यांचा मराठीशी काही संबंध नाही, कोणीच नाही. म्हणजे मी या दृष्टीने अतिशय अभिमान मला माझा वाटतो, कारण 2 संस्कृतीमधला, 2 देशामधला एक ब्रिज, 2 लँग्वेजेस मधला निर्माण करण्याचं काम मी आणि माझ्या टीमने केलं. आणि त्याच्यामुळे निदान त्यांना इकडचं कळतं आहे आणि आमच्या लोकांना तिकडची अवस्था कळते. कारण कुठलेच धार्मिक विषय नाही, कुठलेच बॉर्डर विषय नाही, कुठल्याच बाकीच्या कुठल्या राजकीय घडामोडी नाही, फक्त भाषा आणि भाषा यावरच आम्ही काम करतो. आमच्या दररोज गप्पा चालतात, व्हिडिओ कॉल चालतात, पण फक्त भाषेसंबंधी. ते पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांचं पाकिस्तानवरती प्रचंड प्रेम आहे. मी भारतीय नागरिक आहे, माझं माझ्या व्यवस्थेवरती प्रेम आहे. त्याच्यामुळे ते राखून फक्त भाषा या एका मुद्द्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आज किती मोठी टीम आहे तू? कारण हे जसं तुम्ही बोलत, तुम्ही तुमच्या माझी पत्नी आहे माधुरी पुराणिक, माझी मुलगी आहे श्रुती पुराणिक. टेक्निकल जे सगळं हँडल करतो तो माझा मुलगा आहे स्वप्नील पुराणिक, तो BE मेकॅनिकल आहे. तो माझं टेक्निकल सगळं, मला टेक्निकल काहीच कळत नाही, मला नंबरसुद्धा सेव्ह करता येत नाही, ते सगळं तो बघतो. त्याच्यानंतर डॉक्टर शोभना देशमुख म्हणून आहे, ज्या मराठी शिकवतात. त्याच्यानंतर सुधाताई साठे म्हणून आहे मुंबईच्या. त्याच्यानंतर प्राध्यापक टाक सर म्हणून आहेत, प्राचार्य होते ते आहेत. त्या अशी वेगवेगळ्या क्षेत्र, शेखर पाटील म्हणून आहेत बारामतीचे. तर अशी आमची एक टीम आहे जी मला या दृष्टीने पूर्णपूर मदत करतात. मग आता ते लोक जे सण आणि साजरी करतात, पहिले तर कुठले कुठले सण ते लोक करतात साजरी? म्हणजे आपले तर भरपूर असतात, जसं नारळी पौर्णिमा आहे, तर त्यांच्याकडे काय काय जे त्यांना अजूनही लक्षात आहे आणि ते करतात? संक्रांत करतात. संक्रांत. मंगळागौर त्यांना माहिती नाही. अच्छा. मंगळागौर किंवा आपण ज्या गौरी बसवतो, महालक्ष्मी वगैरे, ते त्यांच्याकडे नाही. गणपती बसवतात, देवी बसवतात. गणपतीचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. मंदिराचा जो कॅम्पस आहे त्याच्याच आवारात गणपती बसवायचा आहे, तिथेच मिरवणूक काढायची आहे, कुठलेच कल्चरल कार्यक्रम घ्यायचे नाही जसं आपल्याकडे चालतं. आणि 1.5 दिवसाच्या गणपतीला परमिशन आहे तिथे. आपल्यासारखं 10 दिवस आणि 15 दिवस गणपती. होळी मोठ्या प्रमाणावर करतात. असे काही काही सण ते करतात. होळी म्हणजे प्रत्येक सिंधी, पंजाबी म्हणजे नाही, फक्त मराठी. फक्त मराठी लोक. या जरी आपण म्हणतो की या 700 फॅमिली आहेत, तरी आता हे 2,500 ते 3,000 लोक झाले आहेत सर. कारण आता ब्रँचेस झाले ना, हे 500-600 त्यावेळेला होते स्वातंत्र्यानंतर. आता गायकवाड फॅमिली आहे, मग चंद्रशेखर गायकवाड आहे, त्यांची मुलं वेगळे, मग त्यांचे नातू वेगळे, मग जय गायकवाड आमचा जो दुबईहून आपल्या संपर्कामध्ये आहे तो आहे, त्यांची फॅमिली वेगळी. असं करत करत जर गेलं
तर या जवळजवळ 2-2.5 आसपास ही लोकसंख्या आहे. गणपतीवरून आपण बोलूया की कोण म्हणजे गणपतीची मूर्ती बनवणं तर हे अजूनही तिकडे तर कोण करतं? कारण तुम्ही नाईक म्हणून बोलला होता जे ह्याच्यावर करतात, तर जरा त्याच्यावर आपण बोलूया की कसं त्यांचं गणपतीची मूर्ती बनवण्यापासून, कारण 1.5 दिवस आहे, तर किती घरात गणपती होतं का एकच गणपती असतो पूर्ण कराचीमध्ये? कराचीमध्ये नाईक म्हणून फॅमिली आहे, त्यांची आता चिरंजीव आहे राजेश नाईक म्हणून. तसे ते 4 भाऊ आहेत, वेगवेगळा व्यवसाय करतात. पूर्वी राजेश नाईकांचे वडील हे 25,000 मराठी लोकांना गणपती पुरवायचे, गणपती बनवायचे, त्याचा कारखाना होता. पण फाळणीनंतर हे सगळं कमी झालं. आता राजेश नाईक सिलेक्टेड 4 ते 5 गणपती बनवतात. आनंद सांडेकरांकडे गणपती जातो, एक महाराष्ट्र पंचायतला गणपती जातो, एक लीला प्रकाश जे आहेत ज्यांचं गणपती मठ मंदिर आहे तिथे जातो, आणि यांच्या घरामध्ये सुद्धा गणपती. एवढे सिलेक्टेड 4च मूर्ती बनवतात. या गणपती मठ मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. हे मराठी फॅमिलीचा आहे आणि लीला प्रकाश म्हणून आहे, त्या तिथल्या व्यवस्थापिका आहे. ते पूर्ण जो मॅनेजमेंट आहे ते मराठी आहे. त्याच्याकरता एक वेगळा लढा त्यांनी दिलेला आहे ते मंदिर ताब्यात मिळवण्यासाठी. आता ते ट्रस्टी तेच आहेत, तेच सगळं पूजन वगैरे पूर्ण ते सांभाळतात आणि तेच गणपतीचं करतात. पहिलं वर्ष होतं इतिहासातलं 75-80 वर्षांतर की पाकिस्तानला मी एक कार्यक्रम अरेंज केला होता. तो केला होता ऑफलाईन, म्हणजे बाहेर. त्याच्याकरता सगळ्या परमिशन्स मी घेतल्या होत्या. त्याच्याकरता भारतात राहून सगळं आणि अगदी जेवणाचे डबे कुठल्या हॉटेलमधून, पत्रिका प्रेसवाल्याशी मी फोनवर बोललो होतो, त्याला सगळे डिझाईन्स वगैरे पाठवून. पण त्यावेळेला नेमका भर कोरोना होता, त्याच्यामुळे तिथल्या प्रशासनाचा मला फोन आला की सर हे करू नका, हे असल्यामुळे कोरोनाची परमिशन देता येणार नाही. मग आम्ही ऑनलाईन केलं. मग आम्ही गणपती केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केली, आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती केली. हे सगळं आम्ही मग ऑनलाईन करत गेलो. ऑफलाईनला मग आम्हाला चान्सच नाही मिळाला पुढे. गणपती जेव्हा ते करतात त्यांच्याकडे पण तीच उत्तर पूजा, सुकरता दुकरता, मंत्रपूजा, म्हणजे ते तसंच आहे? त्यांना माहिती होतं की आम्ही शुद्धीकरण केलेलं आहे? कारण गणपतीच्या त्या आरतीमध्ये इतकं उर्दू आणि ते मिक्स झालेलं आहे की खूप मोठ्या नामवंत नटी आहेत त्या कार्यक्रमाला होत्या. मराठी गाणं कुठलं आहे त्याने विचारलं त्याला, तर तो म्हणला मला मराठी एकच येतं, सुख करतं दुःख करतं. ती इतकी अशुद्ध म्हटली त्याने. मग ती आम्ही त्याला रिपेअर करून सांगितली, पण ते त्यांच्या लक्षात नाही आलं. एकदम 2-4 मिटिंगमध्ये ती आरती शुद्ध करणं कठीण आहे, पण प्रथा सगळी तीच आहे, सगळं मराठी म्हणतात ते. जसं तुम्ही आता शासकीय यंत्रणांचा एक त्रास बोलला, तर आपल्या इकडून पण तुम्हाला काय त्रास झालाय? आणि तिकडे जे मराठी लोक आहेत जे तुमच्याशी टचमध्ये आहेत, कारण शासकीय गव्हर्नमेंटसाठी तुम्ही भारताशी टचमध्ये, त्यांचा मराठीशी आणि भाषेची काही एवढा संबंध नाही. आता जसं बघितलं सिनेमे बॅन करतायत कारण तुम्ही आर्टिस्टशी काम केलंय, तसा काय त्रास तिकडच्या नागरिकांना येतो आणि तुम्हाला इकडे भारतात राहून त्यांना शिकवताना का त्यांच्याशी तुम्ही? इथला त्रास सुरुवात करायची तर मराठी माणसापासून, मला मराठी माणसापासूनच त्रास आहे. हा जेव्हा माझा प्रोजेक्ट सुरू झाला, पहिले कॉमेंट्स मला जे यायचे किंवा मला मेसेज ते हे यायचे की कुठे चालले पाकिस्तानला शिकवायला, इथे महाराष्ट्रातच तुमची गरज आहे, इथे शिकवा, काय शिकवायचं ते. या लोकांना हे माहितीच नव्हतं बाकीच्या लोकांना. आजही तिथे गायकवाड आहेत, भोसले आहेत, करात आहेत, खांडेकर आहेत, सांडेकर आहेत, राजपूत आहेत, ही मराठी आहेत, हे या लोकांना माहितीच नाही. अर्धवट माहितीच्या आधारे मला मेसेज यायचे, फोन यायचे की अरे मग, पण त्यांना हे कल्पनाच नव्हती. दुसरा, शासकीय अधिकाऱ्यांना काय असतं की यांना फक्त कायद्याचे नियम, म्हणजे असं म्हटलं जातं की कायद्याला आकृती असते, प्रवृत्ती नसते. यांना कळत काहीच नाही, यांना माहिती काहीच नसतं, यांचं सगळं पुस्तकी ज्ञान असतं. पण हे एक वेगळं काम करतोय माणूस आणि हे भाषेसाठी करतोय, हाही बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. तर मग हा पाकिस्तानची काम करतो म्हणजे काहीतरी प्रचंड आता कारस्थानी कार्यक्रम आहे असं काहीतरी, त्याचाही थोडा बहुत त्रास झाला. पण मी ते सगळं मिटवण्यात यशस्वी ठरलो आणि अतिशय गुण्यागोविंदाने मराठी माणसाची समजूत काढण्याचा मी प्रयत्न केला. सर, महाराष्ट्रामध्ये शेकडो हजारो लोक असे आहेत की ज्यांच्या 3-3 पिढ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, ते इथेच राहत आहेत आणि आजही ते धडपणे मराठी बोलू शकत नाही. अशा अनेक लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मराठी लोक आहेत, मराठी आहेत. आणि तुम्ही असं आजही कॉन्व्हेंटमध्ये जाणारी जी मंडळी आहेत, ज्यांची मुलं आहेत, तर सुरुवात घरापासूनच होते. अनेक इंग्लिश शब्द असे येतात की मी आता संशोधन करायच्या मागे आहे की हा शब्द इंग्लिशमध्ये आला तो कुठून आला, कारण याला धड मराठी कळत नाही, धड इंग्लिश कळत नाही.
त्याच्यामुळे माझा प्रयोग हा छान आहे. आणि मला दुसरा एक देश जो आला मॉरिशस. मॉरिशस मध्ये मराठीचं खूप छान वातावरण आहे. मॉरिशस मधली माणसं तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या आणि माझ्यापेक्षाही छान मराठी बोलतात. तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस मॉरिशसचा आहे. असं वातावरण सध्या क्रिएट होतं. बंध म्हणजे पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये बंधनं कमी असतील मॉरिशसमध्ये का तिकडे पण? मॉरिशसमध्ये अजिबातच बंधन नाही ना. उलट शासकीय पूर्ण सपोर्ट आहे. 60,000 मराठी पुस्तकांचं ग्रंथालय आहे. महाराष्ट्र मंडळ आहेत. कल्चरल कार्यक्रम होतात मराठीमध्ये. पाकिस्तानमध्ये ते नाही. पाकिस्तानमध्ये त्यांची बंधनं आहे, ती त्यांची शासन व्यवस्था आहे आणि ते साहजिक आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक रिस्ट्रिक्शन आहे. पण या रिस्ट्रिक्शनमधून मार्ग काढून आमचा प्रोजेक्ट चालू आहे. कारण आमचं सुरुवातीलाच ठरलं होतं की आपण कुठलाच बॉर्डर इश्यू करायचा नाही. तुझ्या देशात काय राजकारण आहे, माझ्या देशात काय राजकारण आहे, तेथे काय धर्माचं चालतं, माझ्या देशात काय धर्माचं चालतं, हा विषय नाही. फक्त मराठी भाषा हाच आमच्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. एक प्रश्न, तिकडे जे मराठी आहेत त्याच्यात मराठी मुस्लिम पण आहेत जे कन्वर्ट झालेत की फक्त आपले गायकवाड जाधव आणि नाही नाही नाही, ती संख्या खूप मोठी आहे. कराचीमध्ये मराठी समजू शकतील अशा मिनिमम 10,000 फॅमिलीज आहेत. हे 700-800 जे मी सांगतोय हे फक्त मराठी आहे. हा, मी तुम्हाला सांगतो कराचीमध्ये 2 कोकण कॉलनी आहेत. या कोकण कॉलनी म्हणजे कोकणामधून फाळणीनंतर जे मुस्लिम कोकणामध्ये गेले तर त्या कोकणच्या लोकांनी मोठ्या कॉलनीज बांधल्या. आपल्याकडे जशा फ्लॅट सिस्टीम आहे अशा मोठ्या 2 फ्लॅट इकडून मुस्लिम कोकणातले जे तिकडे गेले त्यांनी तिथे कोकण कॉलनी. कोकण फेस्टिवल होतं. कोकणातला सगळे पदार्थ तुम्हाला केव्हाही खायचे तर कोकण फेस्टिवलमध्ये कराचीच्या फुटपाथवरती ते आरामात तुम्हाला खाता येतात. दुसरं, गोव्यामधून गेलेल्या मराठी लोकांची संख्या जास्त आहे. आता गोवा ही मराठीचंच भावंड आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचे गोवा नावाचं एक रेस्टॉरंट कराचीच्या मेन रोडवरती आहे. तुम्हाला गोव्यातला कुठलाही मराठी पदार्थ खायचा आहे, गोवानीज पदार्थ, तर तुम्हाला तिथे मिळतो. गोव्यातली लोणची मिळतात, सगळ्या प्रकारच्या चटण्या मिळतात आणि त्या तिथून एक्सपोर्ट होतात परदेशामध्ये. म्हणजे कोकणातून गोव्यातून पदार्थ मागवण्यापेक्षा परदेशातले लोक त्या आमच्या गोवामधून रेस्टॉरंटमधून मागून टाका नेटवरती आमची गोवा तुम्हाला मिळतात आणि छान मराठी बोलतात. नक्कीच त्याचे फोटो आणि आपल्या पॉडकास्टमध्ये पुश करूच. हे सगळं करताना आणि तुम्ही करताय इकडच्या शासकीय यंत्रणांमुळे तुम्हाला काही तुमचं शिकवण्यात त्रास झाला का? त्यांनी मदत केली काय? कसं? मदत नाही केली. शासनातर्फे कुठलीही मदत नाही. सगळ्याच दृष्टीने मदत म्हणजे स्टुडिओ माझा आहे, स्टाफ माझा आहे, माझी फॅमिली राबते आहे आणि कुठली 1 रुपया फी आजपर्यंत या 70 देशांसाठी मी काम करतो 1 रुपया कोणाकडनं घेतलेला नाही. मी ते कुठले फंड असतात CSR फंड वगैरे मला अनेक लोकांनी दिलं. मला अनेक प्रदेशातून मेसेजेस आले. एक मॅडम आहे त्या मला म्हटलं सर मी तुम्हाला स्टुडिओ करून देते, मी तुम्हाला कॅमेरा घेऊन देते, असलं कुठलं काम मी करत नाही, म्हणजे केलेलं नाही. पण मदत जाऊ द्या, अडचणी आल्या 100% आल्या, पण त्याच्यावर मी मात केली. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की शासकीय अधिकाऱ्यांना कळत काहीच नाही. हे APSC UPSC जाड पुस्तकं वर्ष 2-2 वर्ष वाचायची, याच्या व्यतिरिक्त काही जग असू शकतं याचे त्यांना अजिबात जाणीव नाही. आणि शासनाचं काम एक चाकोरीबद्ध काम असतं. त्याच्या इकडे तिकडे कोणी जायला लागलं की यांचा लगेच त्रास होतो यांना. तर तोही त्रास मलाही देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण मग मी त्यांचं समाधान केलं. कसा त्रास काय झाला थोडं विस्तार मध्ये जर जाऊ शकता तर? काही बंधनं आहेत, आम्ही म्हणजे त्यांच्यावर बोलू नाही. ठीक आहे. दुसरं, जसं लोकांनी तुम्हाला CSRच्या अंडर वगैरे मदत करायचं ठरवलं, आज तुम्ही जे काम करताय खूप चांगलं आहे. आज पैसे अशी गोष्ट आहे ज्यांनी कुठलंही काम करताना पैसा असेल तर ते सोपं होतं, लागतोच आणि सोपं होतं. उद्या तुम्हाला समजा ट्रॅव्हल पाकिस्तान आहे पण बाकी देशात ट्रॅव्हल करायचं आहे, त्यांना आज ऑनलाईन शिकवताय, फिजिकली जाऊन भेटायचंय, तर मग का नाही घेत पैसे? नाही, आम्ही सुरुवातीला एखादी संस्था करावी किंवा कोणाकडनं फंडिंग घ्यावं याची काही गरज मला वाटली नाही. मी खूप श्रीमंत अशातला काही भाग नाही. माझा नरिमन पॉइंटला बंगला नाही, माझ्याकडे मर्सिडीज बेंज नाही आणि ती पाहिजे आयुष्यात असं स्वप्नही नाही. पण अगदी मी झोपडपट्टी जन्माला आलो, माझी उद्याची सोय नाही अशी अवस्था नाही. सुखी आहे मी. तर मला असं वाटायचं की एक समाजकार्य म्हणून आपण हे काम करावं. पण तुम्ही म्हणलं तसं आता प्रकर्षाने जाणवायला लागलाय. याचं कारण असं आहे की आता अनेक परदेशातले मित्र म्हणतात की सर ऑफलाईन कार्यक्रम घ्या.
तर आता मी पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतो आहे येणाऱ्या मे मध्ये, आणि ते एक प्रकारचं स्नेह संमेलन आहे. जगभरात जे सगळे मराठी आहेत, चांगले साहित्यिक आहेत, चांगले सगळे चांगले कवी आहेत, आम्ही आतापासून त्यांना मेसेज टाकले आहेत. पुढच्या वर्षी मे मध्ये, पुढच्या येणारा मे. अच्छा, येणार हा, येणार मे म्हणजे एक 7-8 महिने मला मिळतात, 6-7 महिने. 26 ना. हा, चांगले साहित्यिक आहेत, चांगले कलावंत आहेत. म्हणजे आमच्या अनिल कांबळे दुबईला आहेत, आता अतिशय ग्रँड असा कलावंत आहे. चांगले कवी आहेत, चांगले लेखक आहेत, या सगळ्या उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, मोठी व्यावसायिक आहेत, अशा सगळ्यांचं, आणि ज्यांनी काही उल्लेखनीय वेगळं असं काम केलं आहे. वराडकरांचं नाव तुम्ही आता सांगितलं. वराडकर पोलंडचे राष्ट्रपती होते, लिओ वराडकर. तर असे अनेक लोक मराठी जगभरामध्ये. आता जपानच्या सिरियलमध्ये ते पण पुराणिकच आहेत. तर ह्या जगभरात या लोकांनी जे काम केलेलं आहे, तर अशाही काही लोकांना बोलवायचं आहे, त्यांचाही सन्मान करायचा मराठी माणसांतर्फे. तर त्यावेळेला पैसा लागेल, आणि त्यावेळेला निश्चितच मी या लोकांची मदत घेणार आहे. नक्की. मराठी मूडला पण खूप आवडेल सर त्या प्रोग्राम मध्ये. मी सेल्फ इन्व्हाइट करून घेतोय मराठी मूडला तिकडे. शिवाजी कोट आणि काही जागा आहे त्याबद्दल आपण बोलत होतो, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रॉपर्टी आहेत आणि तुमची काहीतरी त्याच्याबरोबर पण चालू आहे शासकीय यंत्रणांबरोबर. कुठल्याही देशामध्ये तुम्हाला एमबीसी निर्माण करायची असेल तर ते देश तुम्हाला स्वतः जागा देतं, आणि तिथे तुम्ही तुमच्या एमबीसी उभारायचे. मुंबईमध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जागा आहेत, ज्या तुम्ही जपानला दिली, चायनाला दिली, अगदी पाकिस्तानला सुद्धा दिली. पाकिस्तानमधली जी अवस्था होती ती थोडीशी वेगळी आहे. तिथे कराचीला सुरुवातीला आपला एमबीसी उघडायची होती, म्हणजे 1950च्या नंतर. 47 ते 50चा पिरियड तर आपला अतिशय स्ट्रगलचा पिरियड होता, त्यावेळेला एमबीसी वगैरे डोक्यात नव्हतं कोणाच्या. तर 50ला जेव्हा त्यांनी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही लँड परचेस करा इथे, तुम्ही तुमचं उभारा. मग आपण या 6 लँड्स आपण कराचीमध्ये घेतल्या. याच्यामध्ये गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते, म्हणजे एमबीसीचे जे कर्मचारी चपरासापासून तर राजदूतापर्यंत, असं सगळं करत काही ठिकाणी ज्याला आपण करमणुकी केंद्र कर्मचाऱ्यांसाठी वगैरे असं वेगवेगळे. नंतर काय झालं, पुन्हा आपलं आलंच ते, पुन्हा आपले सगळे राजदूत वगैरे परत आले. मधल्या पिरियडमध्ये काय झालं की रावळपिंडीला त्यांनी इस्लामाबादला त्यांनी राजधानी शिफ्ट केली. या सगळ्या जागा ओस पडल्या. अतिशय चांगले मोठा हॉल आहे. हा जो शिवाजी कोट मागण्याचं कारण असं की ते महाराजांचं नाव आहे, मराठीची अस्मिता. महाराज म्हणजे आमचं म्हणजे दैवतच आहे, आणि महाराजांच्या नावाने जर तिथे आहे तर तीच जागा तिथल्या महाराष्ट्र मंडळाला का मिळू नये. आपल्याकडे जगभरात महाराष्ट्र मंडळ आहे, पण पाकिस्तानमध्ये महाराष्ट्र पंचायत आहे, जे न्यायनिवाडे करतं, जे लग्नांमध्ये मदत करतं, सगळ्या विधीमध्ये सगळी मराठी एकत्र येतात. तर आमचं असं म्हणणं की त्यांच्या ट्रस्टी जे आहेत त्यांच्या हवाली जर तो तुम्ही हॉल केला, तुम्ही जसं आपल्याकडे लीजवर वगैरे करतो 99 वर्षाचा करार वगैरे तसं करा, काही नाममात्र फी त्यांच्याकडनं घ्या, पण त्यांना कार्यक्रम करताना अडचणी जातात. आणि गरीब लोक मराठी आहेत ज्यांच्या लग्नाचे प्रॉब्लेम्स असतात, हॉल मिळत नाही. कारण कराची हे दुसरं मुंबई आहे, तितकंच कॉस्टली आहे सगळ्या बाबतीत. आता पाकिस्तानची महागाई तुम्ही तुलना करा, आमचे 100 रुपये त्यांचे किती होतात. आपले 100 असतील तर त्यांचे जवळजवळ 250-200च्या आसपास होतं. तर मग हे सगळ्या लोकांना नाही जमत, तर मग त्यांना एक प्रकारे हॉल मिळाला. आणि आमचं असं म्हणणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय त्यांचं चारित्र्य आहे, त्यांच्या सगळ्या चरित्राचा एक छान असा संग्रह तिथं होईल. महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल करता येईल, आपलं संत वाङ्मय ठेवता येईल. इतक्या कला आहेत, आपली गवळण काय आहे, आपली लावणी काय, इथपासून आपला पोवाडा काय, आपला अभंग काय, तर याचं तिथे करा. आम्ही करू मदत त्यांना. आणि मी नाही, माझ्यासारखे तुमच्यासारखे महाराष्ट्रात शेकडो लोक आहेत जे म्हणतील की चला आम्ही मदत करायला तयार आहे शिकवण्यासाठी. तर आणि आता तर अभिजातही झाली भाषा, तर त्या दृष्टीने मी ते मागितलेलं आहे. पाकिस्तान सोडून बाहेरचे आता तुम्ही 70 देश करताय, तर मग त्यावर कसा एक्सपिरियन्स आणि तिकडे कसं आहे? जर पाकिस्तानमध्ये तर खूप त्रास असेल, पण मग तिकडे नाही, बाकी परदेशामध्ये लोकांना प्रचंड आस्था आहे मराठी भाषेबद्दलची. दुबई तर आपल्याला खूप जवळ आहे, दुबई काही विशेष नाही, पण अरब कंट्रीज आहेत, सौदी अरेबिया असेल, अगदी इकडे अगदी जपान, रशिया, चायना, US, कॅनडा, जर्मनी. आता US तर असं झालंय की मुंबईत झालाय. तुम्ही रस्त्याने फिरला तर तुम्हाला दगड मारला तर 50 जे पडतील त्यातले 25 मराठी असतील, इतके सोपं झालंय. पण काही देशाच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी आहेत, कमी संख्येने असतील. आफ्रिकेने छोटे देश आहे, पण जेवढे सगळे देश आहेत त्या सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि खूप उत्साह आहे, खूप चांगले लोक आहेत.
आणि मराठीवर प्रचंड प्रेम असणारी माणसं आहेत. तर ही जी मराठी लोक आहेत जी बाहेरच वाढली आहेत इन्क्लुडिंग पाकिस्तान, जर त्यांना महाराष्ट्रात आणलं, जर तुम्हाला आणता आलं का, काय तुम्हाला महाराष्ट्रात त्यांना असं फिरवायला का दाखवायला की ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजे, तर काय असतील त्या? पाकिस्तानच्या लोकांशी माझी अनेक वेळेला या विषयावर चर्चा झाली होती. तर त्यांना गडकिल्ले बघायचे आहेत महाराजांचे. मला इच्छा आहे त्यांना गडकिल्ले दाखवायची. त्यांना पंढरपूरला यायची इच्छा आहे. पंढरपूर फक्त प्रॉब्लेम आता पाकिस्तानचा मराठी आहे, त्याला पंढरपूर म्हणता येत नाही, ते पंढरपूर म्हणतात. काय म्हणतात? पंढरपूर. पंढरपूर. हा, अजूनही पंढरपूर शब्द मी रिपेअर नाही करू शकलो त्यांचा, ते पंढरपूरच म्हणतात. तर त्यांना पंढरपूरला यायचं आहे, तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे, तुळजापूरला येऊन त्यांना त्यांचे काही धार्मिक विधी आहे जे त्यांना जेजुरीला करायचे आहे. तर मला त्यांना जेजुरी दाखवायची आहे. मला हे सगळं त्यांना दाखवायची इच्छा आहे. मी त्यांना वचन दिलं आहे की मी आहे तोपर्यंत मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आता दोन्ही देशांमध्ये बऱ्याच वेळेला अशी कटुता निर्माण होते, हे तात्कालिक असतं. हाही मला माहिती आहे की काय जे घडलं असेल बोलावं मला. वर्ष 2 वर्षांमध्ये पुन्हा दोन्हीकडची राजकारणी समजदार आहेत, भारतातलेही आहेत, पाकिस्तानचेही आहेत, पुन्हा एकत्र बसतील, पुन्हा छान दिवस येतील आणि पुन्हा एकदा सुरळीत सगळं होईल असं आहे. तुम्ही आता पुलवामा बोलला. पुलवामा ज्या सारख्या गोष्टी जेव्हा होतात तर तुमचे जे प्रयत्न आहे, जर तुम्ही एवढे प्रयत्न करता, तुम्ही खूप पुढे जाता, मग ह्याच्यामुळे किती मागे यावं लागतं? खूप मागे यावं लागतं. खूप काय होतं की सर्वसामान्य शेवटी माझ्या भोवती सुद्धा इथे जी महाराष्ट्रात आहे ती सर्वसामान्य माणसं आहेत, पाकिस्तानमध्ये तीही सर्वसामान्य फॅमिली लोक आहेत. तर शेवटी भाषेसाठी जीव धोक्यात घालणं त्यांनाही परवडण्यासारखं नाही, मलाही परवडण्यासारखं नाही. आणि मग असं काही घडलं की मग तेही शांत बसतात, मी शांत बसतो, मलाही विचार करावा लागतो. पण पुन्हा एकदा सुरळीत झालं. आमचा ग्रुप होता एक मोठा, आमचा लेडीजचा स्वतंत्र ग्रुप आहे. पाकिस्तानमध्ये जेवढ्या मराठी लेडीज आहे त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे, जी माझी मुलगी आणि माझी मिसेस हँडल करते. त्यांच्या एकमेकाचे आणि पुरुषांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आहे. तर बऱ्याच वेळेला मग ग्रुप बंद ठेवावा लागतात, मेसेजेस बंद ठेवावे लागतात, पण पुन्हा सुरळीत सुरू होतात. आमचा आता तर सुरू झालाय पुन्हा. त्यांना भाषा तर आपण शिकवतोय, त्या व्यतिरिक्त जसं मी बोललो सिनेमा, कारण सिनेमा एक सॉफ्ट पॉवर म्हटली जाते. सिनेमा इन्स्पायर करते. छावा सिनेमा आला तर एकदम अख्ख्या भारताने महाराष्ट्राकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला थोडा, की अच्छा हे मराठे आहेत यांची, कारण बऱ्याच लोकांना माहीतच नव्हते संभाजी महाराजांबद्दल. नाही, अजिबात नाही. तर असं तिकडच्या लोकांना सिनेमे का तुम्ही रेकमेंड की हा सिनेमा बघा बाबा, का असे काही गोष्टी आहेत जे तुम्ही त्यांना कारण सिनेमानी लवकर आज आपली अख्खी पिढी जी इंग्रजी सिनेमे बघून इंग्रजी शिकली आहे, तर तसं काही सिनेमे आता खूप सोपं झालं. अच्छा, त्यांच्या इकडे त्यांना मिळतं, त्यांना मराठी बघायला मिळतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी इतके मराठी ऍक्टर कार्यक्रमाला बोलले, त्यातल्या 3 लोकांची नावं ऐकल्यानंतर भरपूर प्रतिसाद मिळाला मला पाकिस्तानमध्ये. एक वर्षा उसगावकर, दुसरा सिनियर सोनाली कुलकर्णी आणि रोहिणी आटंगाडी. कारण या हिंदी बॅकग्राऊंडही आहे, मराठी बॅकग्राऊंडही आहे, आणि ही आपली मराठी आहे हा त्यांना एक मोठा अभिमान. आणि आता हिंदीत काम करते, त्याच्यामुळे त्यांच्या मिटिंग्सला प्रचंड प्रतिसाद पाकिस्तान लोकांनी वगैरे केले. प्रश्न आम्ही काय करतो की प्रश्नोत्तराचे कार्यक्रम ठेवतो. अच्छा, मुद्दामून इंटरॅक्शन. आणि त्यांना येणाऱ्या गेस्टला या सोनाली कुलकर्णींना खूप भारावून गेले, कारण पाकिस्तानमध्ये माझ्या सगळ्या सिनेमाची नावं माहिती आहे, सगळे बघतात. वर्षा उसगावकरांना आश्चर्य वाटलं, रोहिणी त्यांना आश्चर्य वाटलं. तर आम्ही संवादाचा कार्यक्रम घडवतो. आणि त्यावेळेला आम्ही असं भाषण, गायडन्स वगैरे असलं काही नाही. तुम्ही सरळ तुम्ही कोणते सिनेमा पाहिले, काय वाटलं विचारा तुम्ही, मी उत्तर देते, असं स्वरूप ठेवतो आम्ही. खूपच छान. जसं आपण गणपती हा विषय केला, तर बाकी आता सांस्कृतिक जे आपले गणपतीची जी विधी वगैरे आणि असतात, तर त्यांना तुम्ही मदत करता, पण मग त्याची साहित्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिकडे मिळतात का करण्यासाठी? पाकिस्तानमध्ये जर सगळं मिळतं. अच्छा, तुम्ही गणपती मठ मंदिराच्या बाहेर जर गेले आता या गणपतीच्या सीझन मध्ये, तर मूर्ती सोडून उरलेलं सगळं तुम्हाला मिळतं. तुम्हाला हे जे तांब्याचे भांडे लागतात, पळी लागते, पंचपात्र लागतं, मिठाई लागते, देवींचे फोटो लागतात, हे सगळं सगळं पाकिस्तानमध्ये अवेलेबल आहे, मिळतं मुलांना, लोकांना, सगळ्यांना. सुरुवातीला तुम्ही बोलत होता सध्या प्रयत्न चालू आहेत तुमचे त्यांना इकडे आणण्याचे, तर कसा चालू आहे तो? एक राजकीय व्यक्ती आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. पण नेमकं काय झालं की आमची पाकिस्तानच्या लोकांची आम्ही मिटिंग घडवून आणली.
त्याच्याकरता पुढाळकार मी नाव घ्यायला हरकत नाही. गोपीचंद पडळकर म्हणून भाजपचे आमदार आहे. त्यांना ही संकल्पना खूप आवडली आणि मराठीसाठी जर काही करता आलं तर निश्चित मी करेन असं त्याने आश्वासन दिलं. मग आम्ही या सगळ्यांची मिटिंग घेतली, कॉमन मिटिंग. आणि मग आमचं ठरलं होतं की एकदा फडणवीसांकडे जायचं आणि मग परराष्ट्र मंत्रालयाला भेटायचं आणि काही विजाचं करता आलं त्या सगळ्या लोकांना आणायचं. मधल्या काळात ही दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळे ते सगळं बारगळलं. पण असं वाटतं की 4-6 महिन्यामध्ये निश्चित चांगलं वातावरण होईल आणि मी या लोकांना सगळ्यांना भारतात घेऊन येईल. अरे नक्कीच आणलं तर छान होईल, आम्हाला पण त्यांना भेटायला आवडेल. तर पाकिस्तान व्यतिरिक्त जसं तुम्ही बोला बहारीनमध्ये आहे, मॉरिशसमध्ये, ही जी पुढची पिढी आहे आणि महाराष्ट्रात साधारण आता जी मराठी भाषा आहे पाणी नाही बस महाराष्ट्रामध्ये पण आज बघितलं तर पाकिस्तानमध्ये आणि आपण बाहेर शिकवतोय, आज महाराष्ट्रामध्ये पण मराठी कमीच बोलली जाते. मुंबईत किंवा पुण्यामध्ये तुम्ही रोडने जा. पूर्वी आता हे लोकेशन वगैरे आल्यामुळे आता काही गरज पडत नाही. पण जेव्हा 10-15 वर्षापूर्वी मुंबईत यायचो, पुण्याला यायचो, तर खिडकी उघडून बाहेरच्या व्यक्तीला विचारावं लागायचं, हे कुर्ला कुठे आहे किंवा तुमचं चांदूरमार्ग कुठे आहे वगैरे काही विचारायचं असतात. आज तुम्ही मराठीत प्रश्न केला तर समोरचं उत्तर तुम्हाला देत नाही. बरोबर. आता आम्ही टॅक्सीमध्ये आलो, टॅक्सीच्या ड्रायव्हरला विचारलं किती मिनिटं राहिले, तो बोललाच नाही. मग मी त्याला विचारलं तुला हिंदी तरी येतं की नाही, कमीत कमी मराठी जाऊ दे. म्हणजे हिंदीचं समजतं ना, कितना टाइम आहे आपने को. म्हणजे मराठीची अवस्था अशी आहे की इथली खऱ्या अर्थाने मराठी मराठीची सुरुवात महाराष्ट्रापासूनच झालेली आहे. कॉन्व्हेंटमध्ये जाण्याला मराठी येत नाही, पालकांना पोरांची सुद्धा मराठी बोलावं असं वाटत नाही. मी बोलतो एक अनऑफिशियल गोष्ट बोलतो, बघा कट करायची का ठेवायची. माझ्याकडे कुत्रा आहे आणि आता माझी एक 7-8-10 मजली बिल्डिंग आहे. मी 7व्या माळ्यावरून लिफ्टमध्ये जायला लागलो की ओरडणारी जी सगळी माणसं असतात त्यातला एकही हा कुत्रा आहे असल्या भाषेत बोलत नाही. ओ डॉगी आणि सगळे असे सगळे. म्हणजे मला याचा खूप राग येतो. म्हणजे मुलांवरही ते संस्कार आहे. अरे मी एका बाईला मी शेवटी म्हणजे खूप त्रागाने सुनलं, म्हणलं मॅडम इकडे याला कुत्रा म्हणतात. हा तुमच्या देशात नसेल पण हा महाराष्ट्रात सर्वदूर आढळणारा 4 पायांचा प्राणी आहे. हा चावल्याने माणूस मेला असं इतिहासात घडलेलं नाही. तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. म्हणा म्हणलं एकदा म्हणायला हा कुत्रा आहे. इतकी मराठीची इथेच अवस्था आहे. मराठी भाषा जी आता अभिजात झाली त्याबद्दल आपण जसं बोलत होतो, काय तुम्हाला वाटतं की तुमच्या या सगळे जे प्रयत्न आहेत त्याला मराठी भाषा अभिजात झाली आहे यांनी कितपत महत्व मिळतंय का? काय सरकारी यंत्रणांनी आणि काय फायदा झालाय त्याचा अभिजात भाषा होण्याने? मी सरकारी यंत्रणांकडे त्या दृष्टीने बघितलंच नाही. मी माझ्या प्रोजेक्टसाठी कोणाची मदत मागितलेली नाही. फक्त गंमत एक सांगतो, हा अभिजात भाषेचा दर्जा वगैरे ठीक आहे. महाराष्ट्र सरकार ज्यांनी हे केलेलं आहे, बिल पास केलं आहे, ते मिनिस्टर्स असतील, आमदार असतील, अधिकारी असतील, IAS लेवलचे अधिकारी असतील, त्यांना तुम्ही एकदा हा जाऊनच प्रश्न विचारा की अभिजात भाषेचा दर्जा आपण मराठीला दिला म्हणजे नेमकं काय दिलं आणि मराठी भाषेला याच्यातून काय मिळालं. तर याची उत्तर त्यांच्याजवळ नाहीच कोणाजवळ. ही माझी सगळ्यात मोठी खंत आहे. जसं तुम्ही बोललात परत एकदा, मराठी भाषा अभिजात होणं म्हणजे काय ह्याच्यावर मराठी मूडने एक व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ नक्कीच बघा, त्याच्यावरचं विश्लेषण पण आम्ही केलेलं आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही एक गोष्ट सुरुवातीला बोलला होता की कराचीमध्ये का पाकिस्तानमध्ये पण मराठी भाषा येत, तुम्हाला नोकरी धंद्यासाठी मराठी भाषेची गरज नाही. आज महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. अगदी अगदी. तुम्हाला मराठी नाही सर, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोगावला. तर हे मराठी भाषेचं प्रेम आहे. आज लोक नाही बोलत आहेत मराठी. काय करताय म्हणजे तुम्ही एक शिक्षक आहात, भाषा शिक्षक, पण एक शिक्षक म्हणून काय करता येईल? आता जे मध्ये पुन्हा आलंच आपल्याकडे हिंदीचं वादळ झाला, त्याला विरोध झाला, पॉलिटिकल झालं ना. भाषेचं प्रेम कोणाला? मग माझं म्हणणं असं की ज्या कॉन्व्हेंट्स आहेत इथे सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज मराठी असला प्रकारे ठेवू नये. तुम्ही इंग्लिश ठेवा पण फर्स्ट लँग्वेज ही मराठीच राहिली पाहिजे. ही मराठीतच त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. तिथपासून ही म्हणजे मुळापासून सुरुवात करण्याची गरज आहे. आता तुम्हाला कल्पना नाही, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठीत आणलाय. बरोबर. मग आता सगळं तुम्ही मराठीत करा, काही अडचण नाही. कायदा मराठीत आहे, आपले कायदे आता मराठीत येतात, न्यायालयाचं कामकाज मराठीमध्ये, असं तुम्ही करा. हळूहळू त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील. मराठीतली आमच्या जनतेसाठी जर तुम्हाला काही पुस्तकं रेकमेंड करे की ही पुस्तकं जरा वाचली पाहिजेत, काही पुस्तकं जी, तर तुम्ही कुठली 1-2-3 पुस्तकं रेकमेंड करा? खूप आहेत सर.
एक तर साधा महाराजांचा आणि महाराजांच्या इतिहासावरती गडकिल्ल्यांची जी पुस्तकं लिहिली गेली रणजित देसाईंची आहेत वगैरे, ही जरी वाचली तरी आपल्यातला मराठी माणूस जागा होतो. मराठी संस्कृती विषय सर्वात अशी एक चांगली, कारण सगळ्याच संस्कृत्या चांगल्या असतात, गुजराती वाईट नाही, बंगाली वाईट नाही, पण काय एक गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की युनिक आहे, जी फक्त मराठीमध्ये आहे? असं आता सांगता येणं कठीण आहे एकदम. का कुठली गोष्ट जी खूप आवडते की ही गोष्ट आहे जी बाकी आपल्याला बघायला मिळत नाही कशा, कुठल्या भाषेत का संस्कृती का दुसऱ्या कुठल्या राज्यात गेल्यावर ही एक गोष्ट, कारण महाराष्ट्र भारतातला सर्वात पुढे आहे, आर्थिक दृष्ट्या पुढे आहे. आज महाराष्ट्रात कुठूनही माणूस येतो आणि त्याला महाराष्ट्रात आल्यावर घर वाटतं, पण बघितलं तर भारतभर मराठी माणूस एवढा पसरला नाहीये. मी तर म्हणतो महाराष्ट्राचं मोठेपणच याच्यात आहे. परक्याला यावं असं वाटायचं इथं, त्याला वाटायचं आहे माझं घर आहे, यापेक्षा आणखी मोठे परिस्थिती. मी बोलत नाही सर, माझ्यावर येते, पण इतर सत्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आलेला माणूस म्हणतो मुंबई घर लागतंय, महाराष्ट्र घर लागतंय, आणि आम्हाला परका वाटतो म्हणून आम्हाला इंग्लिश, म्हणून आम्हाला हिंदी. आता बघा, आम्हाला फॉरेन लँग्वेजसाठी प्रतिसाद खूप आहे मराठी लोकांचा. आम्ही असं केलं की फाउंडेशन कोर्स करायचे, जर्मन, फ्रेंच, रशिया या लँग्वेजेस. आपली जी मराठी मंडळी तिथे बोलायला गेलेली, जिथे आहे 20-20 वर्ष राहतात, छान बोलू शकतात, त्यांनी फाउंडेशनचे क्लासेस महाराष्ट्राला मुलांचे घ्यायचे. तू परदेशातली भाषा शिकायचीस, तू इंग्लिश शिकायचीस, पण मराठी कंपल्सरी, म्हणजे तीही भाषा, रशियन लँग्वेज सुद्धा शिकवायची तर मराठीच शिकवायची, असा आमचा प्रयत्न. म्हणजे आज जर दुसरी भाषा शिकायची असेल तर ते इंग्लिशच्या व्याकरणासोबत बरोबर ते शिकवतात, तसं मराठीचं व्याकरण घेऊन. रशियन भाषा शिकायची तर मराठी सोबतच घेऊन शिकायची. मराठीमध्ये आता इंग्लिशमध्ये बघा तुम्ही, शाळांमध्ये काय चालतंय की इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. नाही, आमचं म्हणणं की मराठीच शिकवलं गेलं पाहिजे. आम्ही मराठी शाळेत शिकलो, आमच्या काळात मराठीच शिकवलं जायचं इंग्लिश, पण आता नाही, आता सगळं इंग्लिशच चालू आहे. तुम्हाला जर आताच्या सरकार जी आहे त्यांना जर काही बोलावंसं वाटलं की तुमचे जे प्रयत्न आहेत मराठी भाषेला घेऊन महाराष्ट्रासाठी आणि परदेशात जे मराठी लोक ज्यांच्यासाठी आपण एवढं तुम्ही प्रयत्न करतायत, आणि तुम्ही नाही, तुमचा पूर्ण परिवारच ह्याच्यात आहे, तर काय तुम्हाला शासकीय यंत्रणांना एक जर मेसेज पोचवायचा असेल तर? शासकीय यंत्रणेला माझी विनंती आहे, साहेबांना, फडणवीस साहेबांना आहे, पंतप्रधानांना आहे, की आम्ही जे शिवाजी कोर्ट मागितलं आहे ते द्या. आम्हाला छान वाचनालय दिले पाहिजे की मराठी भाषेत निदान प्रायमरी स्वरूपाची पुस्तकं तिथे उपलब्ध व्हावीत. एक छान महाराष्ट्र कल्चरल सेंटर तिथे व्हावं, येणं जाणं सगळ्यांना सोपं व्हावं. हे जरी महाराष्ट्र सरकारने आम्हाला मदत केली तरी खूप झालं. त्या लोकांना मराठीची गरज आहे, छान पुस्तकं वाचायची आहेत, पण ती पुस्तकं प्रायमरी, तुम्ही खूप मोठी पुस्तकं त्यांना दिली त्याचा उपयोग काहीच नाही. मला दिली एका प्रकाराने पुण्याच्या, पण त्यांनी सांगितलं की हे आमचा काहीच कामाचं नाही. प्रायमरी स्टेजपासून मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सगळा 5वीपर्यंतचा ग्रामरचा त्यांच्याकडनं करून घेतलेला आहे, पुढचं त्यांना पाहिजे. मराठी मूळची पण हेच की विनंती असेल, कारण भाषा बोलणाऱ्यांची गरज असते. अगदी बरोबर. तशीच आपल्याला मराठी भाषेची गरज आहे, आणि आपली भाषा जर आपल्याला ठेवायची आहे तर या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि सर, तुम्ही एवढं छान जे काम करताय त्याच्यासाठी मराठी मूड करून तर जेवढं होईल आम्ही करूच. आणि जे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांनी नक्की शेअर करा, कारण असं सगळं जे आहे, असं काम करणारी खूप कमी लोक आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकमेव जे असं काहीतरी करतायत, तर अशी लोक महाराष्ट्राला हवी, अशी लोक महाराष्ट्राच्या भाषेला, मराठी भाषेला हवी आहेत. बोलता बोलता सर, शिवाजी, तुम्हाला कधी वाटतं तुम्हाला पाकिस्तानचा व्हिसा मिळेल जायला, आणि तिकडच्या लोकांची, म्हणजे भारताचं तर ठीक आहे, त्यांच्या साईडनी, त्यांच्या शासकीयांनी तुम्हाला कधी या गोष्टीसाठी जी माहिती मला मिळाली आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की मला आयुष्यामध्ये पाकिस्तानकडनं व्हिसा मिळणार नाही मिळणार. मला पाकिस्तान गव्हर्नमेंट कधीच एंटरटेन करणार नाही. म्हणजे तशा अधिकृत माहिती माझ्याजवळ आहे की मला असा व्हिसा पाकिस्तान गव्हर्नमेंट कधीच देणार नाही. तिकडे मराठी लोकांना वाटतं की यार सगळं जर मिळाला चान्स तर येऊन सेटल करू भारतात. अगदी सेटलचा बद्दल म्हणजे कधी चर्चा झाली नाही, पण एकदा यावं, एकदा नतमस्तक व्हावं महाराजांसमोर. कारण मी साताराचं बॅकग्राऊंड आहे मला, तर हे लोक म्हणायचे सर हमको आना आहे, आम्हाला फक्त महाराजांचे हे सगळे गड पाहायचे आहेत, पंढरपूर पाहायचं आहे, तुळजापूर पाहायचं आहे, गाणगापूर पाहायचं आहे, यायचं आहे त्यांना. पाकिस्तानमध्ये मराठी भाषेच्या शाळा आहेत का होत्या का कधी? पाकिस्तानमध्ये 3 मराठी शाळा होत्या.
2 शिवाजी हायस्कूल म्हणून होत्या आणि एक वैद्य म्हणून आहेत. तुम्हाला आठवत असेल की जनरल वैद्य होते आपल्याकडे, त्यांच्या आजोबांनी एक शाळा काढली होती. आणि कराची आकाशवाणी केंद्राच्या समोर जनरल कुमार वैद्य वैद्य तर त्यांचे आजोबा होते. आणि कराची आकाशवाणी केंद्राच्या एक्झॅक्ट समोर जे वैद्य हायस्कूल आहे, नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल, तर ते मराठी माणसांचं आहे. आजही ते तसं आहे, नावही मराठी आहे. आणि जुन्या प्राचार्य जी मराठी होऊन गेली त्या सगळ्यांचे फोटो आता आहे. ते एकमेव हायस्कूल आहे. पण आता पूर्वी तिथे पारशी मुलं, मराठी मुलं आणि उर्दू मीडियमची मुस्लिम मुलं हे शिकायची. पण या काळामध्ये आता पारशी मुलं नाहीत जवळजवळ. आता पारशी सुद्धा ज्यू जसे गेले पाकिस्तानच्या बाहेर तसे पारशी सुद्धा गेले. एक सिलेक्टेड 10-15 पारशी फॅमिली आहेत. एका पारशी शाळा जी आहे त्याच्या प्राचार्य आहेत पारसी, तेवढंच एक फॅमिली आता राहिले आहेत. आणि आता सगळं उर्दू मीडियमच्या ताब्यात गेलेलं आहे ते. आणि बहुतेक सगळे जे विद्यार्थी आता भारतात नंतर आले ते बहुतेक शिवाजी शाळेचे विद्यार्थी किंवा जगन्नाथ हायस्कूलचे विद्यार्थी जे कराचीहून आले ते तिकडेच शिकलेले आहे. मराठी वर्तमानपत्र वगैरे तिकडे जसं आपल्या इकडे एवढी आहे तिकडे काही अगदी एक सिंध मराठा नावाचं वर्तमानपत्र निघायचं, ज्याच्यामध्ये सिंध मधल्या मराठीतल्या बातम्या त्या मराठी वर्तमानपत्रामध्ये यायच्या. नाव सिंध मराठा, पण ते फक्त सिंध प्रांतापुरता मर्यादित होतं. त्या काळामध्ये साप्ताहिक दैनिकांचं स्वरूप काय असं होतं आपल्यासारखं, सिलेक्टेड कॉपीज निघायच्या, पण त्या फक्त पाकिस्तानहून पब्लिश व्हायचं करायच्या बरोबर. तर मराठी, जसे मराठी आहे तर तुम्ही बोला पारसी थोडेसेच उरले ते निघून गेले. हे कराचीमध्ये अजून कुठल्या कुठल्या भाषेचे का गटाचे लोक आणि हिंदू लोक कितपत आता आहेत उरलेत? कराचीमध्ये गुजराती बोलणारी माणसं आहेत. अच्छा. काठियावाडी बोलणारी आहेत, आपली मराठी आहेतच, पंजाबी आहेतच. सगळ्या जेवढ्या भाषा भारतात बोलल्या जातात तेवढ्या सगळ्या भाषा बोलणारे गुजरातमध्ये आपला कराचीमध्ये मराठी लोक आहेत. साऊथच्या भाषांचे अगदी तामिळ कॉलनी आहे, मल्याळम कॉलनी, मल्याळी बोलणारे लोक आहेत, तामिळ बोलणारे लोक आहेत. सेपरेट त्यांच्या कॉलनीज आहे. 1000-2,000 माणसं याच्यामध्ये राहतात. तिकडे पण ते सेपरेट हो, आता त्याला इलाजच नाही. विजय कांबळे म्हणून तुम्ही एक किस्सा सांगत होता, त्याच्यावर तुम्ही जरा मला सांगाल का? विजय कांबळेंचा काय? एक विजय कांबळे म्हणून आमचा मित्र आहे, ज्याच्या आई होते, ज्यांच्याकडनं मी गाणं तयार करून गेलो होतं मराठीमध्ये, मेहंदीच्या पानावरती. आमचा एक दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम होतो. तर त्यांच्या आई होते जवळजवळ 80-85 वर्षाच्या. तर त्यांच्याकडनं आम्ही गाणं तयार करून गेलो. त्या काळात ते गाजलं, खूप लोकांपर्यंत पोहोचलं. तर तो मुलगा एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती, त्याचं वय आता असेल 28-30च्या आसपास. तर त्याच्या आई मला फोनही करायची की महाराष्ट्रातली एखादी मुलगी बघा. आता महाराष्ट्रातली मुलगी घराची जाणं खूप कठीण आहे. तर त्याने एक गाडी घेतली, आपण त्याला होंडा सिटी म्हणतो, ते होंडाचं पाकिस्तानच्या कोणत्या तरी प्रायव्हेट कंपनीचं कोलॅबोरेशन आहे. तर त्याने गेल्यानंतर त्याने म्हटलं, सर याला मला काही फोटो लावायचा एखादा. तर मराठी आहे मी, मराठी कल्चर लोकांना कळवायचं, असा एखादा एकच फोटो सांगा सिलेक्टेड, जो मी गाडीवर लावू शकलो पाहिजे. मग मी त्याला सांगितलं नेटवर शिवाजी महाराज काढ. आणि शिवाजी महाराज त्यांना माहिती होते, कारण सुभान अली म्हणून आहे जालन्याचे, त्याचं एक व्याख्यान ठेवलं होतं मी महाराजांबद्दलचं. तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांना शिवाजी महाराज कळाले. कारण तोपर्यंत त्यांना शिवाजी महाराज काय, पेशव्यांचा इतिहास काय किंवा पूर्ण मराठीबद्दल असं कधीची गोष्ट बोलताय? 2 वर्ष झाली, म्हणजे 2022-23 त्याच्या आधी त्यांना शिवाजी महाराज काहीच नाही, त्यांच्या अभ्यासक्रमात नाही, त्यांना कुठेच काही शिवाजी महाराजांचं नव्हतं. तर सुभान अलींनी टोटल इतिहास सांगितला. 2 तास त्यांचं व्याख्यान चाललं आणि अक्षरशः त्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. तर मी त्याला सांगितलं नेटवर तू शिवाजी महाराज टाक, खूप सुंदर तुला फोटोग्राफ मिळतील, असा एखादा फोटो लाव. त्याने तो फोटो लावला, त्याने लगेच मला फोटो लावला. एका चॅनलने त्याचा इंटरव्ह्यू घेतला. मग नंतर मराठी चॅनलने मी त्यांना सांगितलं त्याचा घ्या इंटरव्ह्यू, कौतुक आहे पाकिस्तानमध्ये राहून तो. कारण त्याला मी नंतर त्याला प्रतिक्रिया विचारल्या, काय लोकांना काय ऍक्शन. तो मला लोक मला थांबून विचारायचे, अरे हे महाराज कोण आहे. त्यांना वाटायचं हे हिंदू धर्माचे कोणीतरी ग्याडे पंडित गुरुजी वगैरे असे महाराज आहे. मग मी त्याला सांगायचं हे आम्हाला शिवाजी महाराज. तर त्याने कराचीमध्ये रस्त्यावरती शिवाजी महाराजांचं नाव झालं, हे महत्वाचं. मग त्यांच्यापर्यंत ह्याच्यानंतर शिवाजी महाराज पोहोचले तिकडच्या कम्युनिटीमध्ये? त्याच्या आधी त्यांना नाही. इतर मराठी लोकांना मी सांगितले महाराज सुभाष अलींच्या सहयोगाने, तेवढेच. तोपर्यंत इतर कुठल्याच कम्युनिटीला शिवाजी महाराज काय माहीत नव्हतं.
पण याची गाडी कराचीत फिरल्यामुळे मग लोकांना कळलं शिवाजी महाराज म्हणून कोणतरी मोठा नेता महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. हे सगळं जे तुम्ही आता त्यांच्याबरोबर ऍक्टिव्हिटीज करता, प्रोग्राम घेताय, सगळे ऑनलाईनच असतील? सगळे ऑनलाईन. एवढे वर्ष आता तुम्ही ते करताय, तर पहिलं तर ते झूम, गुगल म्हणजे काय फॉर्मॅट आहे? कारण मग ते पण तिकडे वेगळे असतील, इकडे वेगळे. आम्ही काही वेळेला झूमवरही करतो, गुगलवरही करतो, दुसरं फॉर्मॅट नाही. पण तिथे काय होतं, कराचीमध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो, नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम. आणि जास्त पैसे पे करावे लागतात. अच्छा. आपल्यापेक्षा. आता आपल्याकडे थोडंसं सोपं आहे, स्वस्त आहे, तिथे तसं नाही. आपल्यामुळे जिओमुळे आपल्याकडे सोपं झालंय, तिथे तसं नाही. त्याच्यामुळे काय होतं की फायनान्शियली ज्या फॅमिली साऊंड आहेत त्याच फक्त आमचा कार्यक्रम अटेंड करू शकतात. आणि बरंच वेळेला मग सांगावं लागतं की एक क्ष व्यक्ती असेल, त्याला जर बोलवायचं असेल तर विशाल राजपूत आमचा मेन कोऑर्डिनेटर आहे कराचीमधला, की विशाल राजपूतने मराठीचं भाषेचं जेवढं काम पाकिस्तानमध्ये केलं आहे त्याच्यापूर्वी कोणी केलं नाही. हे जे सगळे लोक जॉईन करून द्यायचं काम आहे हे विशाल राजपूतने केले. विशाल राजपूत हे सोशल मीडियावर हो, अतिशय ऍक्टिव्ह. मराठी लोक त्यांना फॉलो करा. हा. तर त्या विशाल राजपूतमुळे मग आता आम्ही सांगतो त्यांना की यांना सोबत घे, मग ते सोबत घेतात त्याला. ओके. आणि मग त्याच्यामुळे काम होतं आमचं. तिकडचे लग्नातले ज्या विधी आहेत का, जीवनातल्या विधी, मरणाच्या, तर ह्या सगळ्या विधी कितपत त्या, कारण जर त्यांना शिवाजी पण माहित नाही तर या विधी आणि कितपत राहिल्यात, टिकल्यात, आणि आता काय झालं त्याच्यावर जो प्रभाव आहे तो गुजराती लोकांचा जास्त आहे. खूप मोठ्याने गुजराती, राजस्थानी, मेवाडी ही लोक कराचीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्या लग्न विधीवर सुद्धा त्यांचा प्रभाव खूप जास्त आहे, त्या विधींचा. इव्हन या मृताचे जे विधी असतात त्याच्याबद्दल मला एकदा विशालने मेसेज केला होता की सर माझे अंकल वारलेले आहेत, पण इथे अशी प्रथा आहे की त्या मुर्द्याची आरती करायची दरवाजाच्या समोर, ती करायची की नाही करायची? ती म्हटलं तर महाराष्ट्रात अशी पद्धत नाही. तर मग त्याच्यानंतर ती प्रथाच झाली की असं काही अडचण आली की ते मला फोन करतात, मेसेज करतात. अगदी त्यांना झालेली मुलं, त्यांची नावं काय ठेवावी इथपासून मला विचारतात. अनेक लहान मुलांच्या कुंडल्या मी इथून करून पाठवल्या. अनेक माझे सहकारी आहेत जे फ्री, मी कोणाला ₹1 दिलेला नाही की एवढी याची कुंडली बनवून पाठव. तर ते काम ते करतात. ते सगळे तुम्हाला काय म्हणजे हाऊ ऍड्रेस कसं करतात तुम्हाला? मी पाकिस्तानमधल्या अनेक लोकांचा काका आहे आणि जवळजवळ 90% लोकांचा मामा आहे आणि लहान मुलांचा आजोबा आहे. तर त्या एक नाईक, परमेश नाईक म्हणून मुलगा आहे, तो आता 12वीला, आपल्याकडे जसं आपण 12वी म्हणतो तसं 12वीला. तर तो दररोज सकाळी त्याला जे दिवसभरात शब्द अडचणी जे वाटतात ते मला रात्री मेसेज टाकतो की आजोबा इसको क्या बोलना, मराठी में अगर बोलना आहे. तर मग त्याला मला सांगावं लागतं. त्याची माझी अशी वेगळ्याच प्रकारची ट्युशन चालू आहे मराठीमध्ये. हे परत पुलवामामुळे बंद पडलं. ते बंद म्हणजे आता एकदम नाही, मी त्याच्यात सध्या कॉन्टॅक्टमध्ये, तो माझ्या नाही, मी ग्रुपमध्ये नाही, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्या. आता अजून एक छान परिस्थिती असतोपर्यंत. एक पोतराज फॅमिली बद्दल पण आपलं काहीतरी चालू होतं. तिथे एक पोतराज फॅमिली आहे, ते 2 भाऊ आहेत आणि त्यांचा पुतण्या आहे. तर हे तिथे पोतराजाचं काम करतात. डॉक्टर कांबळे म्हणून आहेत कोल्हापूरचे, तर तेही पोतराज होते. तर त्यांना मी एकदा कॉल केला होता आणि त्या दोघांचा समन्वय आणि काय फरक आहे मराठी पोतराजचा आणि पाकिस्तानमध्ये मराठी पोतराजचा, त्यांची एक चर्चा आम्ही घडवून आणली होती. आणि त्याच्या निमित्ताने सगळ्याच लोकांना आम्ही मेसेज दिला होता. तुम्ही बोलत होता की तुम्ही काहीतरी देव वगैरे त्यांच्याकडे जे जुने होते, तर तुम्ही इकडून भरपूर काही गोष्टी तिकडे पाठवल्या. त्यांना 100 प्रकारच्या शंका असतात. हे जे टाक आहेत देवामध्ये, आपल्याकडे प्रत्येक मराठी जुन्या फॅमिलीजमध्ये देवघरामध्ये टाक असतात. ते हे काय आहे? हे पत्राचं माझ्याकडे आहे, माझ्याकडे पितळाचं आहे, माझ्याकडे चांदीचं आहे, याच्यावर काहीतरी मूर्त्या आहेत, पण या नेमक्या कशाच्या आहेत, आम्ही काय समजायचं? तर मग त्याचं निराकरण करणं. एका फॅमिलीचे ते पूर्ण खराब झाले होते, त्यांना ते चेंज करायचे होते, मग ते मी त्यांना इथून चेंज करून पाठवले. असं प्रकारचं काम सुरू आहे. इकडून काही गोष्टी तिकडे पोचवायच्या असतात. काय मार्ग आहे, म्हणजे कसं? सध्या आमचे पाकिस्तानचे मित्र जे दुबईमध्ये काम करतात, दुबईमध्ये 18 फॅमिलीज आहे मराठी ज्या पाकिस्तानहून आलेल्या आहेत, त्यांचं आम्ही सहकार्य घेतो. एक छान असं वैध काम जर असेल तर आम्ही त्यांच्याच मार्फत पाठवतो. त्यातल्या काही फॅमिली ज्या जेजुरी भक्त आहेत, म्हणजे धनगर समाजाच्या आहेत, तर त्यांची खूप इच्छा होती की सर आम्हाला जेजुरीचं दर्शन घ्यायचं. तर प्राचार्य टाक म्हणत होते तिथे आहेत जेजुरीला, तर ते आमचे सहकारी आहेत. त्यांनीही जेजुरीबद्दलची माहिती एकदा एका मीटिंगमध्ये दिली होती.
मग मी त्यांना विनंती केली, त्यांचं सहकार्य घेतलं आणि लाईव्ह आरती सुरू असताना आम्ही गाभाऱ्याचं दर्शन तिथल्या लोकांना करून दिलं. तुम्ही हे सगळं जे ऑनलाईन करता, आता एवढे वर्ष करतायत, नक्कीच हे पसरलंय, तुमचे इंटरव्ह्यूज पण आलेत. पॉलिटिकली तुम्हाला काही नेते आहेत का ज्यांच्यासोबत का ह्या लोकांची आणि त्यांची काही ओळख भेट वगैरे ऑनलाईन सेशन मध्ये झाली आहे का? काही नेते आहेत ज्यांनी तुमच्या या सगळ्या जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलंय? पहिलं काम म्हणजे निलेश लंकेंनी कोविडमध्ये एक छान काम केलं. तर आमच्या एका मीटिंगमध्ये मी आमच्या कराचीमधल्या मराठी मित्रांना कोविडचं सगळं समजून सांगितलं आणि निलेश लंकेंनी काय काम केलं याची माहिती दिली. तर मग तिथल्या लोकांनी मला सांगितलं, सर हमने ये पढ़ा है, नेट पर देखा है, एकदा त्यांची आमची भेट घालून द्या. मग मी त्यांना बोलवलं निलेश लंकेला आणि निलेश लंकेची त्यांची चर्चा घडून आणली आणि चाकणला एक कार्यक्रम मी घेतला, ज्याला मॉरिशसचे बरेचसे 40-50 लोक मॉरिशसला आले ते मला भेटायला. तर त्या कार्यक्रमामध्ये एक मानपत्र कराचीतल्या मराठी माणसांनी पाठवलं होतं, ते मी निलेश लंकेनं सुपूर्द केलं त्या कार्यक्रमामध्ये. मग अमोल कोल्हे आले एका मीटिंगमध्ये, सुप्रियाताई सुळे, एक खूप मोठा व्हिडिओ व्हायरल झाला होता एक पाकिस्तानच्या आजी बीबीसीचा, की पाकिस्तानच्या आजींना भारतामध्ये यायचं आहे. तर तो गेल्यानंतर सुप्रियाताईंना माझा नंबर कोणीतरी दिला, मग त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. मग मी त्यांची आणि त्यांची भेट घडून आणली. मग अमोल कोल्हे आहेत, अमोल कोल्हेंचा प्रत्यक्ष चर्चा घडवून आणली. त्याच्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांच्याशी संवाद साधला. काय ते अमोल कोल्हेंना हे लोक भेटले त्या ऑनलाईन मिटिंगमध्ये. तर मग यांना मराठी येतं का, मराठी यांचं खरंच एक कसं चालतं, तर याची माहिती थोडंसं त्यांनाही कौतुक वाटलं. मग त्यांनी ते भेटले, त्यांना सगळ्यांना विचारलं, खरंच आहे का, तुमचं किती क्लास चालतात, कसे चालतात, तुम्ही कसं मराठी शिकतात, कितपत तुम्हाला मराठी येतं, आणि छान उत्तर आमच्या मराठी मित्रांनी दिली कराचीमध्ये. ते लोक अमोल कोल्हे त्यांना माहिती, शिवाजी संभाजी त्यांना तुम्हाला असं वाटेल त्यांना पवार साहेबांचं नाव सुद्धा माहिती आहे. पवार साहेबांचं नाव जगात कोणाला. मी जेव्हा त्यांना म्हटलं की त्यांना सुप्रियाताई का सोळी काही माहित नव्हतं. म्हटलं ये पवार साहब का नाम सुना है आप लोगों ने? बोले हाँ शरद पवार, नहीं उनकी बेटी है, ये मेंबर ऑफ पार्लियामेंट है, वो आपको मिलना चाहती है. मग लगेच बराबर सगळे लोक आले. आणि आता मध्ये हे आले पडळकर. पडळकरांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. पडळकरांनी पूर्ण पुढाकार घेतला आहे आणि पुढे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पडळकर माझ्यासोबत आहे. हे जे पाकिस्तानमध्ये जे मराठी लोक राहत आहेत त्यांना आर्थिक रित्या काय अपॉर्च्युनिटीज पाकिस्तानमध्ये आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने काय मदत त्यांना करतोय का करताय? कसे आहेत ते, श्रीमंत आहेत, गरीब आहेत, काय? फक्त तुम्हाला कल्पना असेल की रिझर्वेशन हिंदू कम्युनिटीला 10% आहे पाकिस्तान गव्हर्नमेंटमध्ये. त्यात आता नाही म्हटलं तरी एकट्या कराचीमध्ये 1,00,000-1.5 लाख हिंदू फॅमिलीज आहे. तर त्याच्यातून 10% रिझर्वेशन, तर ते मराठीच्या वाटेला कितपर्यंत येईल तुम्हाला कल्पना आहे. मराठी काही फॅमिलीज स्वीपर म्हणून काम करतात कराची कॉर्पोरेशनमध्ये. काही सिलेक्टेड फॅमिली ज्या हायली क्वालिफाईड आहेत, ज्याच्यामध्ये जाधव आहे, संजय जाधव हे तिथल्या एका मोठ्या बँकेमध्ये अधिकारी आहे आणि एका इस्लामिक बँकेमध्ये जी दुबईची ब्रँच आहे त्याच्यामध्ये दुसरे जाधव काम करतात. काही कंपन्यांमध्ये मराठी अधिकारी आहेत. पण बाकी जो सगळा सर्वसामान्य मराठी वर्ग आहे तो छोटी छोटी कामं करून आपलं करतो आहे. आर्थिक काही खूप असं मराठी फॅमिली साऊंड नाही, फक्त ते एकमेकाला मदत करतात, एकमेकाला धरून आहे आणि महाराष्ट्र पंचायतच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणावर ते भाग घेतात. मग महाराष्ट्र म्हणून का मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राची लोक काही करू शकतात का त्यांच्यासाठी? आणि जर त्यांना काही करायचं असेल आपल्या कम्युनिटीसाठी, की त्यांना अजून आर्थिकरित्या बळ द्यायचं असेल, तर काय काय करू शकतात? मी विनंती करायचा करतोय की अरब कंट्रीजमध्ये, दुबई कंट्री सारख्या ठिकाणी की जिथे शक्य आहे त्यांना अरब कंट्रीजमध्ये व्हिसा लवकर मिळतो, तर तिथे जर आपल्याला मराठी माणसांनी मदत केली तर व्यवसाय त्यांची दातार म्हणून आहेत जे दुबईला ज्यांचे खूप बिझनेस आहेत, गायकवाड आपले बीबीजीचे त्यांचा तर जगभर आहे, त्यांनी जर मदत केली तर या मराठी माणसांना अरब कंट्रीजमध्ये वगैरे रोजगाराचं सोय छान होऊ शकते. त्यांनी सगळ्यांनी मदत करावी. दातारांना मी ईमेल केले होते मागे, पण त्यांचं काही दातारांचं ईमेल नाही आलं. आमचा जर व्हिडिओ दातारांपर्यंत का बीव्हीजीचे जे गायकवाड आहे त्यांच्यापर्यंत जातोय तर सर जरा
अगदी अगदी मी पुराणिक तर सरांना गायकवाडांचे भेटा- आभार मानेल, त्यांनी जर मदत केली. नाही नाही, ते खूप- करू शकतील, हा. कारण ते चांगली मुलं आहेत, ही प्रामाणिक मुलं आहेत. ते आपल्या मराठी संमेलनातच त्यांनी सांगितलं हो. होतं 8-10 लाख नोकऱ्या जगभर त्यांच्याकडे आहेत, बरोबर. आहेत. तर जर त्यांची मदत होऊ शकली तर खूपच छान. आभाळाखालची शाळा हे नाव कसं सुचलं तुम्हाला? सुरुवातीला कसं की फक्त माझं पर्सनल कम्युनिकेशन होतं पाकिस्तानी मंडळीशी. वैयक्तिक लेवलवरती आमचे व्हॉट्सअप कॉल वगैरे चालायचे आणि गप्पा चालायच्या. तर त्यावेळेला मी विशालला म्हटलं की असं काही ठोस मला सांग की मी जी तुम्हाला मदत करू शकलो पाहिजे. तर त्याने मला सांगितलं, सर आमच्या अडचण अशी की आमच्या पोरांना मराठी येत नाही, मलाच मराठी येत नाही म्हणे. माझ्या आई वडिलांना थोडी बहुत येते, माझ्या आजोबा आजी चांगलं बोलायचे, तर आमच्या पोरांना मराठी कळावी यासाठी काहीतरी प्रयत्न सुरू करा. मग त्याला एका कक्ष आणायचं म्हणून आम्ही आबाळाखालची शाळा. अच्छा. आम्ही ही आबाळाखालची शाळा कशी, याला ग्राउंड नाही आहे, याला क्लासरूम नाही, याला काही तसे क्लासेस नाही, फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड असलं कुठला नाही. हे मोकळं आभाळ आहे, अगदी ज्याला आपण म्हणता की मोकळेपणाने आपण संवाद साधणं. मला ही अनेक लोकांनी ही कल्पना उचलून धरली आमच्या ग्रुपमधल्या की सर हे नाव छान आहे, आणि मग म्हणून आबाळाखालची शाळा. मग आभाळाखालची शाळा आता पुढे तुम्ही कसं बघता? कारण आता 70 देशामध्ये तुम्ही ही शाळा कायचे विद्यार्थी आहेत आपण असं म्हणू. अगदी अगदी अगदी. तर मग आता पुढची पाऊल काय यायचं? आता आमचं नुसतं मराठी भाषा, मराठी भाषेचं प्रेम वगैरे हे सगळं ठीक आहे, पण याच्यासोबत सोबत तरुण मराठी मुलांचं करिअर हाही भाग महत्वाचा आहे. तर ही जी लहान मुलं आहेत, आम्ही फाउंडेशन कोर्सेस सुरू करतो. फ्रेंच आहे, जर्मन आहे, रशियन आहे, इंग्लिश आहे. इव्हन 2 प्रकार आहेत, पुन्हा अमेरिकन इंग्लिश वेगळं आहे, ब्रिटनचं वेगळं आहे. तर अशा सगळ्या टॉपरच्या भाषा जिथे जिथे मराठी माणूस जाऊ शकतो, पण त्याच्या हातात झेंडा मराठीचा आहे. म्हणजे आणि काही देशांमध्ये मुळात मराठी फाउंडेशन, म्हणजे ज्यांचे आजोबाजी US मध्ये गेले किंवा कॅनडाला गेले, जर्मनीला गेले, त्यांच्या नातवांचा पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्यांना मराठी कळत नाही, तर त्यांना मराठी फाउंडेशन कोर्सेस शिकवणं असं एक वेगळं. आणि पुन्हा जगभरातल्या सगळ्या मराठी माणसांना एकत्रितपणे एका ठिकाणी भेटणं, जे आम्ही पुन्हा ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये. आता पुण्याला जे होणार आहे मे 2026 मध्ये, जसं सिंध मधलं आपण बोललो तसं बलोचिस्तानमध्ये पण खूप मराठे होते, आणि त्यांचं एक हे पण आहे गट, मराठा कौमी इतिहाद म्हणून. तर बरोबर. त्यांच्यापैकी तुम्ही कोणाच्या काही कधी टच मध्ये वगैरे आलाय का काही बोलणं? त्याच्यातले 7-8 लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आणि त्याचे प्रमुख जे आहेत ते हरियाणाचे ग्रस्त आहेत. ते भारतीय सैन्यामध्ये मेजर होते, तर त्यांच्याशी मी फोनवर बोललो होतो. पण मुळात जी मराठी मंडळी आहे तिथली, त्यांना मराठीबद्दल काही फारसं असं बोलावं शिकावं असं काही वाटलं नाही. त्याच्यामुळे मी काही फारसं हिंदूही नाही, ते आता हिंदूही नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी काही नाही, काही कनेक्शन नाही. एक फक्त जस्ट की तुम्ही कोविडमध्ये विशालला भेटलात. हो. पण कसं नेमकं असं काय तो ट्रिगर पॉइंट, कसं ते भेट झाली एकदम? मी लास्ट वर्ड पब्लिकेशन जी माझी संस्था होती करिअर पुस्तकांची, ती कोविडमध्ये मी बंद केली. भविष्य मी असं ठरवलं की आता फक्त रेस्ट घ्यायचा, आराम करायचा. पण आयुष्यभर मी महाराष्ट्रातला कानाकोपरा फिरलो, पुस्तकं लिहिली, आणि एकदम एका दिवसात ब्रेक करायचं ना आता शांत बसतो असं होत नाही. तर मला वाटायचं काहीतरी वेगळं असं आपल्याला करता आलं पाहिजे. आता करायचं काय करायचं, तर ते तुमचं फेसबुक वगैरे जाता मला विशाल राजपूत क्रॉस झाला. मग मी त्याला सांगितलं, त्याला विनंती केली, मग तो कॉन्टॅक्ट, मग एक दिवस भर दुपारी त्याचा फोन आला, मग आमचा गप्पांचा सिलसिला सुरू झाला. आणि मग मी त्याला म्हटलं काय पाहिजे, तो म्हटलं मराठीचा क्लास पाहिजे. मग मराठीचा क्लास सुरू केला तिकडून ही सगळी. आणि मग मराठीच्या क्लासमध्ये सगळेच आहेत, 10 वर्षाच्या मयुरिकापासून तर 80 वर्षाच्या म्हणजे शांताबाईपर्यंत सगळेच माझे क्लायंट म्हणजे विद्यार्थी आहे. आणि छान माझ्या मिसेसने शिकवलं त्यांना मराठी. खूप छान सर, खूप गप्पा मारल्या, खूप मजा आली. आता आपण जे गेस्ट आहेत आपण जरा त्यांना भेटूया ऑनलाईन. दिलीप पुराणिक सर यांच्याशी मारलेल्या गप्पा ही फक्त सुरुवात होती, अजून खूप काही बोलायचं आहे. पण आपल्या शेजारच्या देशाशी असलेले संवेदनशील नात्यामुळे आपण या गोष्टी जरा जबाबदारीने हाताळायला पाहिजेत. वाद निर्माण न करता किंवा कुणालाच, ना पुराणिक सरांना ना पाकिस्तानमधल्या मराठी लोकांना कुठल्याही अडचणीत न आणता. पण हे सगळं बाजूला ठेवा. आता आम्ही आपल्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहोत. तर चला कराचीत जाऊन तिकडच्या मराठी लोकांची गप्पा मारूया. अरे सॉरी, आम्ही विसरलोच. आपल्याकडे जशी अतिथी देवो भव पद्धत आहे तशी तिकडे नाहीच आहे. पण मग फॉर्च्युनेटली कराचीमध्ये जन्मलेले आणि आता दुबईमध्ये स्थायिक झालेले जय गायकवाड हे आपल्याशी गप्पा मारायला तयार आहेत.
तर चला आमच्यासोबत एका इंटरनॅशनल प्रवासाला आणि बोलूया दुबईतील जय गायकवाड यांच्यासोबत.